काकूचा एकटेपणा केला दूर. काकू सोबत राहायला मी गेलो आणि तिला रोज पण आता तिला एकटं वाटत नव्हतं. काकूला कोणीतरी असं पाहिजे होतं की जे काकूला समजून घेईल आणि तिचा एकटेपणा दूर करेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी आकाश. नुकताच एका चांगल्या नोकरीवर लागलो. खूप प्रयत्न केले होते मी, तेव्हा मला ही नोकरी भेटली. पण आता बाहेर राहायचं कसं? कारण अगोदर मी कधीच बाहेर राहिलो नव्हतो. नोकरीवर मला 2-3 दिवसात बोलवले होते. मला तर लवकरच जावे लागणार होते, कारण तिथे मला राहायची व्यवस्था करावी लागणार होती. माझ्या आईने मला सांगितले की तुला जिथे नोकरी लागली तिथे तिची एक मैत्रीण राहते. माझ्या आईची मैत्रीण तिथे राहत होती. मी तिला ओळखत होतो. तिचे नाव मीना काकू होते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मीना काकू आमच्या शेजारी राहायची. नंतर मीना काकू बाहेर राहायला गेली होती. मला माहित पडलं की मीना काकू एकटीच राहते. आईने मीना काकूला फोन करून सांगितले की मला तिथे नोकरी लागली. मीना काकू तर लगेच म्हणाली, मग आकाशला माझ्या घरीच पाठव. तशी पण मी एकटीच राहते, मला पण सोबत होईल. माझी आता राहायची व्यवस्था झाली होती. मी तर मीना काकूला 5-6 वर्षापासून बघितले नव्हते आणि मीना काकूने पण मला तेव्हापासून बघितले नव्हते. मीना काकूने मला त्यांचा पत्ता पाठवला आणि मी दुसऱ्या दिवशी निघालो. मला लवकर मीना काकूचे घर भेटले. जास्त वेळ लागला नाही. आणि तसं पण मीना काकू मला फोनवर सांगत होती की कसं यायचं. मीना काकूला बघून तर असं वाटत नव्हतं की मीना काकूला बघून 5-6 वर्ष झाले असावे. आता पण मीना काकू तशीच दिसत होती जशी अगोदर दिसायची. एवढे मोठे घर आणि मीना काकू एकटीच राहायची. मी तिथे गेल्यावर काकू म्हणाली, बरं झालं आकाश तू आला, कारण मी खूप दिवसापासून एकटी राहत होते आणि मला खूप एकटं वाटायचं. पहिल्या दिवशी तर मीना काकू माझ्यासोबत एकदम चांगल्या बोलल्या आणि दुसऱ्या दिवशी तर मला मीना काकूचे हावभाव जरा वेगळेच दिसत होते. मीना काकू माझ्याजवळ एकदम जवळ येऊन बोलायची आणि बोलता बोलता माझा हात तिच्या हातात घ्यायची. कधी कधी तर माझ्या खांद्यावर डोके ठेवून मीना काकू तासनतास बोलत बसायची. एकदा तर असं काही घडलं होतं की नको ते. रात्रीची वेळ होती आणि लाईट पण नव्हती. मीना काकू रात्री माझ्याजवळ आली आणि मला असं काही बोलत होती की काकूचं बोलणं ऐकून मी तर माझ्याकडून नकळत, पण काकूने तसं बोलून मला नको ते. नंतर काकूने मला सांगितले की हा त्यांचाच विचार होता. त्यांना खूप एकटं वाटायचं आणि त्यांना असं कोणीतरी पाहिजे होतं की काकूला समजून घेणार. काकूला आता एकटेपणा जाणवत नव्हता. मी आता काकू सोबत होतो आणि मी रोज पण काकूला आता एकटं वाटत नव्हतं. मी तर अगोदर असा विचार पण केला नव्हता की काकू सोबत काकू तर मला कधीच दूर जाऊ देत नव्हती आणि दिवसेंदिवस काकूचं वागणं माझ्याबद्दल जरा जास्तच. काकूला जणू माझं दूर जाणं आवडत नव्हतं आणि ती मला दूर जाऊ देत नव्हती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.